वसमत येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाली। दिनांक 7/2/2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष नंदाताई इंगडे यांच्या नेतृत्वाखाली माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली। निवडणुकीची सुरुवात सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून निघून शहरामधून प्रमुख रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीमध्ये परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाळकी येथे विनापरवाना अवैधरित्या चालू असलेली देशी दारू बंद करण्याची मागणी वाळकी गावातील महिलांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। औंढा तालुक्यातील वाळकी येथे विनापरवाना विविध देशी दारूची सर्रास विक्री होत असून शालेय विद्यार्थी दारूच्या व्यसनाधीन जात असून अनेकांचे संसार उघड्यावर आल्यामुळे वाळकी येथील महिलांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गावातील चालणारी विनापरवाना अवैध देशी दारू बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापुढे आंदोलन केले जाईल असा इशारा वाळकी येथील महिलांनी दिला आहे। स्वर्गीयवासी प्रमोद महाजन सभागृह मुंबई या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे किसान मोर्चाचे पदाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या विविध अडचणींच्या व्यथा मांडल्या। 3 वर्षांमधील शेतकरी बांधवांचा पीक सरसकट शेतकरी बांधवांना द्यावा, शेतकऱ्यांना रात्री शेतीला लाईट देण्याऐवजी दिवसा 8 तास लाईट द्यावी, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 किलो कट्टी घेत आहेत ती बंद करण्यात यावी। मागील अतोनात शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून ते सुद्धा शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस या मालाला योग्य भाव देऊन सहकार्य करावे। ज्या शेतकरी बांधवांचे राशनाला माल भेटणारा बंद झाला आहे तो तात्कालिक चालू करण्यात यावा। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी बसली नाही ते सुद्धा माफीचा लवकर लाभ देण्यात यावा। अशा विविध मागण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे किसान मोर्चाचे सर्वच पदाधिकारी या बैठकीला हजर झाले होते। प्रतिनिधी भगवान जाधव, वसमत, हिंगोली।